मुलाने एकतर्फी प्रेमातून मुलीवर जीवघेणा केला हल्ला। वर्धा जिल्ह्यात सतत गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे। त्याचे उदाहरण म्हणजे देवडी तालुक्यातील भिडी गावामध्ये मुलाने घरी कुणी नसल्याचे पाहून एका तरुण मुलीवर कैचीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असता गंभीर जखमी केले। सदर घटना ही दिनांक 4 जुलै 2024 गुरुवार रोजी रात्री 7 वाजताच्या दरम्यान घडली। आरोपी संदीप मसराम वय 24 वर्ष राहणार केदार लेआउट भिडी तसेच खुनाची गावात खळबळ उडाली, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बाहेरगावी मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, पण मुलगा हा 4 ते 5 महिन्यांपासून पाठलाग करायचा, अडवत त्रास द्यायचा तर कधी घरापुढे चक्रा मारत होता। या भीतीपोटी कुणालाही सांगितले नाही म्हणून अखेर मुलाने घरी कुणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश केला व मुलीच्या उजव्या हातातील कैचीने मुलीवर सपासप घाव करीत जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करत असता मुलगी वार चुकवत मोठमोठ्याने आरडाओरड करू लागली। घराबाहेर मुलीचा आवाज शेजारी लोकांना ऐकू जातात शेजारी काका पुरुषोत्तम रेंगे यांनी त्या मुलीचा जीव वाचवायला धावले म्हणून मुलीचा जीव वाचला व आरोपीला पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले, पण मुलीच्या मानेवर कैचीचे सपासप घाव दिल्याने ती गंभीर जखमी झाली। तिला दुचाकी वाहनाने पुरुषोत्तम रेंगे व त्यांच्या मुलीच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र भिडी येथे नेले आणि डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून रेफर केले। त्यामुळे तिला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे भरती करीत उपचार सुरू असून आरोपी संदीप मसराम याला गावातील लोकांनी मारझोड केल्यामुळे तो जखमी झाला। त्याला पोलिसांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि दोघांची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। तसेच पुढील तपास देवडी पोलीस करीत आहेत आणि त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी भर दिवसात देवडीत कुख्यात गुन्हेगार तरुणाने दगडाने ठेचून निष्पाप युवकाची हत्या केली गेली, तर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक किंवा वचक राहिलेला दिसत नाही। कारण कुठे कोणाचा जीव घेतला जाते तर कुठे कोणाला गंभीर मारहाण केल्या जाते, जखमी केल्या जाते। अशा घटना वारंवार घडत राहतील तर सर्वसामान्य नागरिक कुणाला अथवा मदत मागायची आणि पाहिजे तसा न्याय मिळत नाही म्हणून काही संघटना निवेदन देत रास्ता रोको आंदोलन करताना आढळल्या। त्यामध्ये आरोपीला कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा द्या यासाठी अनेकांनी पोलिसांसमोर मुद्दा उपस्थित केला, पण अन्यायाला न्याय मिळेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्टर स्वर्णा पाटील, नवस्वराज्य न्यूज संपादक। पडलाय आणि याच्यातून तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे। ज्या व्यक्तीने हा हत्या केली त्याचं वय 20 वर्षाचं आहे आणि तो नेहमी आणि त्याचं जे टोळका सगळा ग्रुप आहे तो गांजाच्या आहारी गेलेला होता आणि या वादामधूनच या नशेच्या माध्यमातूनच अनेक हत्या याच्या आधी झालेली आहे आणि ही हत्या झाली। त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की तात्काळ या भागातील ग्रामीण भागातील आणि शहरातील गांजा दारू याची तात्काळ याच्यावर बंदी घातली पाहिजे आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाने यामध्ये वेळीच दखल घेऊन सर्व जे कुठले प्रकार या ठिकाणी घडत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही आज या निवेदनातून जर मिळालं तर आम्ही इथून आमचं आंदोलन थांबून देऊ। परंतु या जिल्ह्यामध्ये एवढं कठोर प्रशासन असताना बरेच ठिकाणी दारू आणि गांजाचे मोठ्या प्रमाणामध्ये धंदे सुरू आहे, ते सुद्धा बंद झाले पाहिजे ही मागणी सुद्धा आजच्या दिवशी आम्ही करतो। नक्कीच आपल्यासोबत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.